प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळा निधीवरून भाजप शिंदे गटात आरोप प्रत्यारोप। नंदुरबारच्या प्रकाशा येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 130 कोटी रुपयांच्या विकास निधीवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण झाला आहे। शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जाहीर निधीपैकी प्रत्यक्षात अत्यल्प निधी मिळाल्याचा आरोप करत सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी कुंभमेळ्याच्या कामांमध्ये ठेकेदारांचा प्रभाव असल्याचा आरोपही केला असून गावकऱ्यांच्या मागणीनुसार विकास कामांना प्राधान्य द्यावे अशी मागणी केली आहे। श्री गोमतेश्वर मंदिरावरती गेलो होतो। गावकऱ्यांनी माझ्याकडे विनंती केली होती आणि गावकऱ्यांच्या विनंती मान देऊन मी महाशय जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं की कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये शासनाची काय तयारी आहे। आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी जे पण 130 कोटी रुपये दिले असतील त्याच्यातले 3 रुपये आलेले नाहीत, येतील अशी अपेक्षा आपण सगळ्यांनी करूया। 1.5 कोटी रुपये स्मशानभूमी बनवत होते। आता स्मशानभूमी कुंभच्या वेळेला लोक दर्शनाला येणार आहेत, प्रेत जाळायला येणार नाही आहेत। स्मशानभूमीची आज गरज नाही, लोक ऍडजस्ट करतात आहे तिथं। ती कामं रद्द करा म्हटलं। जे गाव ठरवेल ती कामं द्या, कोणता ठेकेदार तुम्हाला सांगतो आणि ती कामं घ्या। महिलांच्यासाठी 1.5 कोटी रुपये ठेवले होते। वॉशरूम आणि ते सुद्धा म्हणजे इकडनं उचलून दुसरीकडे घेऊन जाता येईल असे ठेवला तर माझं मत आहे की ते पैसे वाया जाणार नाही। आणि म्हणून फायबरचे याचे भेटतात वॉशरूम, महिलांसाठी ते वॉशरूम घ्या, नंतर मग कुंभच्या नंतर ते वॉशरूम दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करता येतील। म्हणून ते 1.5 कोटी रुपये सुद्धा अनावश्यक ठिकाणी खर्च करत होतो प्रशासन। जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा माझी विनंती मान्य केली आणि सूचना दिल्या होत्या की बुवा जे लोक सांगतील ते। तर भाजपकडून माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी मुख्यमंत्र्यांनी निधी मंजूर केल्याचा दावा करत हे आरोप फेटाळले आहेत। आमदार विजयकुमार गावित यांनी गावकऱ्यांच्या सहभागातून विकास आराखडा तयार करून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केल्याचे सांगितले आहे। आता हे सर्व होत असताना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गावित साहेब हे हॉस्पिटलाइज असल्यामुळे ते स्वतः प्रत्यक्ष कुठे जाऊन मीटिंग्स करू शकत नाही। तरी सुद्धा आपल्या जिल्ह्यात हा एक महत्त्वाचा जो कुंभमेळा होत आहे याच्यामध्ये कुठलीही कमतरता भासू नये यासाठी गावित साहेबांनी स्वतः हॉस्पिटलमध्ये असताना आपल्या नंदुरबारच्या जिल्हाधिकारी यांच्यासोबत आणि विविध आपले जे विभाग प्रमुख आहे हे सर्व विभाग प्रमुख प्रकाशा गावाची सरपंच राजनंदिनीताई आणि सर्व गावकरी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी मीटिंग केली 2 महिन्यापूर्वी। आणि आपल्या या कुंभमेळ्यामध्ये कुठली कामं आवश्यक आहे हे पुन्हा एकदा जाणून घेऊन त्या सर्व कामांना मंजुरी ही मिळावी यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांशी देखील फोनद्वारे गावित साहेबांनी स्वतः संपर्क साधलेला आहे। आणि मी गावित साहेब हॉस्पिटलला असल्यामुळे मी स्वतः त्या ठिकाणी पाठपुरावा करत आहे। आज माझ्यासोबत गावाच्या सरपंच नंदिनीताई सुद्धा आहे, गावकरी सुद्धा आलेले आहे आणि त्यांनी मला सांगितले की ताई आपण सुचवलेली कामं मंजूर झालेली असताना हे कसं खोटे आरोप या ठिकाणी काही विरोधक करत आहे। तर मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की हे जे दिशाभूल जे काही पुढारी करत आहे मला यांना सुद्धा सांगायचं आहे की आपण वेगळं काय करता येत असेल तर ते करावं, आम्ही मंजूर केलेल्या कामांचं फुकटचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये। सिंहस्थ कुंभमेळा हा मोठा धार्मिक सोहळा असल्याने या विकास निधीवरून सुरू झालेला राजकीय वाद अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे। सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।